विधानसभेची लढाई लढताना अजितदादा नवाब मलिकांना सोबत घेऊन आखाड्यात उतरणार आहेत। अजित पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या वेळी गप्पा मारताना ही गोष्ट स्पष्ट केली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विधान परिषदेसाठी रणनीती ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतही नवाब मलिक उपस्थित होते। दरम्यान अजित पवारांची ही भूमिका देवेंद्र फडणवीसांना पटणार का, हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिकांबाबत भूमिका स्पष्ट केली होती। जोपर्यंत नवाब मलिकांना कोर्टाकडून क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत महायुतीत मलिकांना एंट्री देण्याबाबत फडणवीसांनी नकार घंटा वाजवली होती। त्यामुळे मलिकांवरून अजितदादा आणि भाजपचं कसं जमणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। दरम्यान यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात पाहूया। अजितदादांची पक्ष आहे, त्यांना आपले सर्वेक्षण करायचा अधिकार आहे। 288 जागावरही त्यांचं सर्वेक्षण त्यांनी केलं पाहिजे, याकरता कुणाचं दुमत नाही आहे। पण आमचा महायुतीचा एक फॉर्म्युला आहे की ज्या ठिकाणी जो जिंकून येईल आणि खऱ्या अर्थाने ज्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीटमध्ये कशी जास्त आम्ही महायुती ताकद लावून लढू आणि जिंकू, याकरता जास्त आम्हाला प्रयत्न करायचे आहे। कोणती जागा कुणालापेक्षा जागा जिंकणे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करू आणि महायुती जिंकू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।